सगळ्यात पहिले सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. अ, या दसऱ्याला सर्वात पहिले जे काम मी केलंय ते म्हणजे पिक्चर बघायचा आणि तो म्हणजे कांतारा. अ, कांतारा पिक्चर कसा आहे हे सांगायचं झालं तर एक नंबर पिक्चर आहे. बघा, तुम्ही एन्जॉय करा. एंटरटेनिंग पिक्चर आहे आणि उगाच अननेसेसरी गोष्टी त्याच्यात नाहीयेत. पिक्चर तुम्हाला धरून ठेवतो, तुम्ही एन्जॉय करता. अच्छा. अ, ही जी आहे ही बॅक स्टोरी आहे. सो ही थोडी मायथॉलॉजिकल काल्पनिक अशी त्यांनी गोष्ट सांगितलेली आहे. आणि या गोष्टीत ते जे वराह अवतार कसं म्हणजे तुम्ही जर ट्रेलर पाहिला तर ट्रेलरमध्ये जे तुम्हाला दिसतं तेच आहे, की बाबा याची बॅक स्टोरी काय आहे आणि एकंदरीत ज्या पद्धतीत त्यांनी शेवट केलेला आहे, हा छोटासा स्पॉइलर देतोय मी, की एकंदरीत जो काही त्यांनी शेवट केला आहे, तर त्याप्रमाणे कांताराचा पुढचाही भाग एक येईल. बघू तोही आय एम व्हेरी, व्हेरी एक्सायटेड तो भाग बघायला. ओके. ही टीम ऑलमोस्ट तीच आहे. रिषभ शेट्टीने लिहिलंय, त्यांनीच डिरेक्ट केलेलं आहे. लाज केरला आहे, त्यांनी स्वतः ॲक्टिंग केली आहे. याच्यामध्ये सरप्रायझिंग पॅकेज म्हणजे होते ते होते जयराम, ज्यांनी खूप छान काम केलंय. गुलशन देवया, तरी तो तो मस्तच आहे, म्हणजे मी त्याचा फॅनच आहे. यात त्यांनी अगदी व्यवस्थित बॅलन्स पद्धतीत त्याचा रोल केलाय. आणि रुक्मिणी वसंत, तिचाही रोल तिने खूप छान पद्धतीत हे केलेला आहे. चित्रपटाची सर्वात चांगली बाजू ही होती की त्यांनी फक्त लीड कॅरेक्टरला सिच्युएशन प्रमाणे त्यांनी खूप छान सीन्स वाटलेले आहेत. अच्छा, स्टोरी अगदी अप्रतिम भारी आहे असं नाहीये. पण टेकिंग हे खूप छान आहे. तुम्ही पिक्चर बघताना तुम्हाला जाणवतं की तुम्ही काहीतरी वेगळं, नवीन असं बघताय आणि ते तुम्ही एन्जॉय करता. एकदम फ्रेश लुक आहे. डोंगर आहेत, नद्या आहेत, जंगल आहे. अ, वराह अवतार आहे, अंगात पण येतं आणि बॅकग्राऊंड स्कोर तर एवढा जबरदस्त आहे ना, की तुम्ही विचारू नका. जसं मध्ये-मध्ये असं वाटतं की बाबा आपल्या अंगात येतंय की काय? त्यासोबत एडिटिंग पण खूप डिसेंट आणि चांगलं आहे. सिनेमॅटोग्राफी पण चांगली आहे. अ, कथा मी म्हणणार नाही की बाबा एकदम भारी काहीतरी तुम्हाला बोध देऊन जातो, असं नाहीये. एकदम सिंपल ठेवलेली आहे, की जंगल आहे. हे पूर्वज आहेत पहिल्या याच्यातल्या कांताराच्या याच्यातले. तर या जंगलामध्ये देवाचं एक स्थान आहे जंगलामधले आणि तिकडे सगळ्या शक्ती आहेत आणि तिकडे जाण्यासाठी, ती जागा हस्तगत करण्यासाठी एका राजाच्या पिढोनपिढी असलेला संघर्ष आहे. त्यात ब्लॅक मॅजिक पण आहे, की कसं देवाचं आणि हे लॉजिक तुम्ही इकडे अजिबात बघायला जाऊ नका. तुम्ही फक्त ते जो ग्राफ आहे, तो जो इमोशनल ती जी जर्नी आहे, ती एन्जॉय करा. मग हा पिक्चर तुमच्यासाठी आहे. डिलाईटफुल आहे, नो डाउट. तुम्ही पिक्चर बघा, तुम्हाला आवडेल. याची मी तुम्हाला पूर्ण गॅरंटी देतो. 300, 350, ₹400 तिकीट जरी असेल तरी घ्या आणि जाऊन बघा. मस्त पिक्चर आहे. नाही एन्जॉय केलात तर काय बोलू मी. बट काहीतरी वेगळं आहे. म्हणजे बॉलिवूडने असं काहीतरी करावं. असे दीड दमडीचे ठुकरट बेंगाल फाईल्स वगैरे बनवण्यापेक्षा असा काहीतरी नक्की बॉलिवूडने बनवायचा प्रयत्न करायला. आय गेस साऊथ इंडियन इंडस्ट्री आणि बॉलिवूडमधला हा खूप मोठा फरक आहे. साऊथ इंडियन इंडस्ट्रीमध्ये ते काहीतरी वेगळं, नवीन करायचा, द्यायचा प्रयत्न करतात. आपल्या इकडे बॉलिवूडमध्ये लोकांना रेफरन्सेस पाहिजेत. असं पाहिजे, कसं दिसेल, व्हिज्युअल इंटेलिजन्स, व्हिज्युअल करायची कॅपॅसिटी, व्हिज्युअलाइज करायची कॅपॅसिटी, ती ताकद आणि ती हिंमत ही बॉलिवूडच्या प्रोड्युसर्समध्ये वगैरे नाही. त्यांना फक्त इकडनं घ्या, छापा, टाका. तिकडनं घ्या, छापा, टाका. स्वतःचं काहीतरी नवीन करावं किंवा कोणी करत असेल तर तिकडे तुम्ही कार्या घाला. हा दुर्दैवाने एक बॉलिवूडचा सागा आहे. त्यामुळे ते आता कधी वरती येतील सांगता येत नाही. अजून एक म्हणजे मला तो ट्रेलर बघायला होत नाहीये, म्हणून मी तो पिक्चर बघायची हिंमत करत नाहीये. तो काहीतरी सनी संस्कारी की तुलसी वगैरे तेच गोष्टी, त्याच प्रकारचे विनोद. मी तुम्ही पैसे पाठवा, तर मी जाऊन बघतो आणि सांगतो हा पिक्चर कसा आहे. तुमचा वेळ वाचेल त्याच्याने. थँक्स
चे हे आहे तिकडे तुम्ही ₹10, ₹20 डोनेट करू शकता मला. सो फॉर नाऊ दॅट्स इट. कांतारा बघा. इट्स अ गुड फिल्म. भारी फिल्म आहे. तुम्ही एन्जॉय करू शकता. दशावतार ही अजून चालू आहे बाई. दशावतार अजूनही सीन्स शोज चालू आहेत. जा, चांगला पिक्चर आहे. एन्जॉय करा. मराठी पिक्चरसाठी चांगले दिवस यायलाच हवेत. आणि दॅट्स इट. हॅपी दसरा सगळ्यांना पुन्हा एकदा आणि एन्जॉय करा. माझं चॅनल सबस्क्राईब करा. अजून काहीतरी वेगळं नवीन घेऊन येतोच आहे मी. फॅमिली मॅटर्स सिरीज एक मी अपलोड करतोय. त्यात मी सुद्धा आहे. कॉमेडी आहे, चांगली कॉमेडी आहे. त्यात कुठेही कोणाबद्दल तिरस्कार नाहीये. फनी आहे. सलग तुम्ही 5-5 एपिसोड बघू शकता. त्याचे कन्सॉलिडेटेड मी टाकलेले आहेत. टीपी जंक्शन या यूट्यूब चॅनलवर आहे. तुम्ही तेही चॅनल सबस्क्राईब करू शकता. तिकडे तुम्ही त्याचे रील्स फॉर्मॅटमध्ये पण बघू शकता. आणि एन्जॉय करा. दॅट्स इट. बाय.